बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसानंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत। सून डॉक्टर सोनाली आणि त्याचे वडील डॉक्टर दिलीप जोशी गेल्या 2 दिवसापासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे। ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच माहिती नाही। तशातच डॉक्टर शिरीष यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनीही हॉस्पिटलची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत। त्या हॉस्पिटलच्या घरी देखील राहायला आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येनंतर एका पाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत। त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची संशयित कर्मचारी मनीषा माने हिला झालेली अटक, मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांची चौकशी, डॉक्टर शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरील सही खरी की खोटी, हा वाद, डॉक्टर अश्विन यांचे हॉस्पिटलचे घर सोडून मोदी येथील घरात स्थलांतर करणे यासह वळसंकर कुटुंबातील अंतर्गत कलहाची ही चर्चा रंगली आहे। तशातच आता धक्कादायक बातमी समोर येत आहे। डॉक्टर सोनाली आणि त्याचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी 2 दिवसापासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे। दोघे भारत सोडून गेल्याचेही कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे। डॉक्टर दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे, त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचेही काही जण सांगत आहेत। डॉक्टर सोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार आहेत, त्यामुळेच ते गेले असल्याची काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली या 30 मे नंतर ओपीडी पाहणार आहेत असे काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। या सर्व चर्चा असल्यातही ते दोघे नेमके गेले कुठे याची कोणाला कल्पना नाही। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन यांनी हॉस्पिटलची सूत्रे हाती घेतली होती, मात्र हॉस्पिटलमधील घर त्यांनी सोडले होते। त्या घरी डॉक्टर सोनाली या राहत होत्या। आता डॉक्टर सोनाली आणि डॉक्टर दिलीप जोशी गायब झाल्यानंतर हॉस्पिटलचा ताबा डॉक्टर उमा वळसंकर यांनी घेतला आहे। डॉक्टर उमा या हॉस्पिटलच्या घरी राहायला आल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। या हॉस्पिटलसाठी मी 24 तास कार्यरत असल्याचे डॉक्टर उमा यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। मनीषा हिच्या सोबत अजून कोण सामील आहे याचा तपास करावायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे, परंतु मनीषा हिच्या पलीकडे तपास गेल्या नसल्याचे दिसत आहे। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येसाठी कौटुंबिक कहल देखील असल्याची चर्चा होती। त्यातच मनीषा हिच्या नंतर ज्यांच्यावर सर्वात जास्त संशयाचे धुके होते त्या डॉक्टर सोनालीस आता गायब झाल्याची चर्चा आहे। डॉक्टर सोनाली यांच्याकडे पोलिसांनी कोणतीही चौकशी केली, त्यांच्या चौकशी पूर्ण झाली आहे का, त्या सोलापूर सोडून जाऊ शकतात का, असे प्रश्न समोर येत आहेत। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।